15 दिवस डायबिटीज मुक्तीचे आज आपण समजून घेणार आहोत इन्क्रिटिन हार्मोनबद्दल. इन्क्रिटिन हा आपल्या गटमध्ये म्हणजे आपल्या पोटामध्ये रिलीज होणारा एक महत्त्वाचा हार्मोन आहे आणि जेव्हा आपण कुठलीही गोष्ट खातो तेव्हा पॅनक्रियाजला हे इन्क्रिटिन सिग्नल देतं की आता इन्सुलिन रिलीज करा. पण इन्सुलिन जर व्यवस्थित रिलीज झालं तर शुगर कंट्रोलमध्ये येते. पण बऱ्याच वेळा डायबिटीज पेशंटमध्ये त्यांचे गट इश्यूज भरपूर असतात. पोट साफ न होणं किंवा बाकीच्या भरपूर गटच्या इश्यू असल्यामुळं प्रॉपर इन्क्रिटिन सिक्रीटच होत नाही. इन्क्रिटिन प्रॉपर सिक्रीट न झाल्यामुळं इन्सुलिन कमी प्रमाणात सिक्रीट होतं आणि इन्सुलिन कमी प्रमाणात सिक्रीट जर झालं तर आपल्या शरीरातल्या पेशी शुगर वापरू शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही जर शुगरसाठी डायबिटीजसाठी फक्त शुगरच्या गोळ्या डायबिटीज कंट्रोल करणाऱ्या गोळ्या खात असाल तर त्यांनी डायबिटीज कंट्रोलमध्ये येणार नाही. आपल्याला जर व्यवस्थित डायबिटीज कंट्रोल करायच्या असतील तर बाकीच्या सगळ्या गोष्टीबरोबर आपलं गट सुधारणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. गट डिटॉक्स, प्रॉपर डायट, लाईफस्टाईल चेंजेस आणि रूट कॉज रिव्हर्सल ट्रीटमेंट ह्या सर्व गोष्टींच्या एकत्रित इफेक्टमुळं तुम्ही डायबिटीस रिव्हर्स करू शकता. तुम्हाला सुद्धा वाटतं का तुमचं डायबिटीस किंवा तुमचे पै पाहुणे, आई वडील, बहीण भाऊ किंवा आणि कुणाचाही डायबिटीस रिव्हर्स करावा तर या रीलच्या कॉमेंटमध्ये इन्क्रिटिन हा मेसेज करा. आमचे डॉक्टर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं गाईड करतील. धन्यवाद.